Hi friend, we are going to learn third unit. Subunit is If. This is a poem written by the famous English writer Rudyard Kipling. His Jungle Book, narrating the stories of the wild boy Mowgli in the Indian jungles, is considered great children classics. He was awarded the Nobel Prize in 1907. This poem deals with the valuable pieces of advice given by a father to his son. Now let's see about Rudyard Kipling, 1865 to 1936. Rudyard Kipling was an English journalist, short story writer, poet, and novelist. Kipling was one of the most popular writers in the United Kingdom in both prose and verse in the late 19th and early 20th centuries. He was awarded the Nobel Prize for Literature in 1907 at the age of 42. He was the first writer writing in English to receive the prize. This poem deals with advice given by father to his son. Now let's read the poem first. If you can keep your head when all about you are losing theirs and blaming it on you, if you can trust yourself when all men doubt you, but make allowance for their doubting too, if you can wait and not be tired by waiting, or being lied about, don't deal in lies, or being hated, don't give way to hating, and yet don't look too good, not talk to wise. If you can dream and not make a dream your master, if you can think and not make thoughts your aim, if you can meet with triumph and disaster and treat those two impostors just the same, if you can bear to hear the truth you have spoken, twisted by knaves to make a trap for fools, or was the thing you gave your life to broken, and stoop and build em up with worn out tools. If you can talk with crowds and keep your virtue, or walk with king nor lose the common touch, if neither foes nor loving friends can hurt you, if all men count with you but none too much, if you can feel the unforgiving minute with 60 seconds worth of distance run, your is the earth and everything that's in it, and which is more, you will be a man, my son. Now let's see new words from this poem. Keep one's head, डोके शांत ठेवणे किंवा शांत राहणे. मेक अलाउन्स फॉर, इतरांचे स्वतःबद्दलचे म्हणणे विचारात घेणे. बीइंग लायड अबाउट, एखाद्याबद्दल इतरांकडून खोट्या किंवा चुकीच्या गोष्टी बोलल्या जाणे. गिव्ह वे टू हेटिंग, द्वेष, तिरस्कार या भावनांना बळी पडणे. डोंट लुक टू गुड, गरजेपेक्षा जास्त चांगले नसावे, अति आदर्श बनू नये. टॉक टू वाईज, अति हुशारी दाखवणे, अक्कल पाजळणे. ट्राइम्फ, विजय किंवा महान सफलता. इम्पोस्टर, दांभिक किंवा भोंदू लोक. नेव्ज, नीच किंवा फसवे लोक.
ट्रूथ ट्विस्टेड बाय समवन, फायद्यासाठी अर्धसत्य सांगणे किंवा सत्य वळवून सांगणे. कीप वन्स व्हर्च्यू, सद्सद विवेक बुद्धीला जागून वागणे किंवा मूल्ये जपणे. लूज द कॉमन टच, सामान्य लोकांशी संपर्क तोडणे किंवा आम जनतेशी संवाद टाळणे. काउंट विथ यू, सर्व समभाव असणे, सर्वांशी समान संबंध ठेवणे. अनफॉरगिव्हिंग मिनिट, प्रत्येक क्षण अक्षम्य असणे, अमूल्य क्षण. 60 सेकंड्स वर्थ ऑफ डिस्टन्स रन, एका मिनिटातील सर्व 60 सेकंदाचा सदुपयोग करणे, 60 पैकी एकही सेकंद वाया न घालवणे. टू बी अ मॅन, एक परिपूर्ण उत्तम व्यक्ती किंवा माणूस बनणे. आता आपण या कवितेचा मराठीतून अर्थ पाहू. आता या ठिकाणी पहिल्या 2 ओळीमध्ये बघा, इफ यू कॅन कीप युअर हेड वेन ऑल अबाउट यू आर लुझिंग दिअर्स अँड ब्लेमिंग इट ऑन यू. म्हणजे या ठिकाणी जेव्हा इतर सर्वांच्या रागाचा पारा चढलेला असेल त्यावेळी काय केलं पाहिजे, तू शांत राहिला पाहिजे, संतुलित विचार केला पाहिजे. म्हणजे तू ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे समोरचा आपल्यावरती का रागवतो याचा विचार करून तू शांत राहिलास की त्याने जे काही त्या आपल्यावरती दोषारोप करतायत हे तू विचारात घेतला तर. पुढे बघा, इफ यू कॅन ट्रस्ट युअरसेल्फ वेन ऑल मेन डाऊट यू बट मेक अलाउन्स फॉर देअर डाऊटिंग टू. म्हणजे दुसऱ्या या पुढच्या ओळीमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की ज्यावेळी लोक काय करतील, तुझ्यावरती संशय घेतील, त्यावेळी ते संशय का घेतात या गोष्टीचा सुद्धा तू काय केलास, विचार केलास तर. पुढच्या ओळीमध्ये बघा, इफ यू कॅन वेट अँड नॉट बी टायर्ड बाय वेटिंग ऑर बीइंग लाईड अबाउट, डोंट डील इन लाईज. म्हणजे या ठिकाणी असं सांगितलेलं आहे, जर समजा एखाद्या गोष्टीची तुला वाट पाहावी लागली तर वाट पाहत असताना तू त्या वाट पाहत असताना काय नाही थकलाच नाहीस किंवा इथे या काय सांगितलेलं आहे, टायर्ड म्हटलेलं आहे, टायर्ड म्हणजे थकलाच नाहीस. किंवा पुढे बघा, तुझ्याविषयी कोणी असत्य बोलत असताना तू शांत राहू शकलास आणि इतरांविषयी असत्य बोलणे, गैरसमज पसरवणे अशा गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवू शकलास तर माणूस म्हणून विजय तुझाच आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुढे बघा, ऑर बीइंग हेटेड डोंट गिव्ह वे टू हेटिंग अँड येट डोंट लुक टू गुड नॉर टॉक टू वाईज. म्हणजे या ठिकाणी असं सांगितलेलं आहे, कुणी तुझा तिरस्कार करीत असेल, तुला कमी लेखत असेल, अशावेळी स्वतःवर आपला विश्वास असणं आवश्यक आहे असं या ठिकाणी सांगितलेले आहे. त्यावेळीच आपल्याला काय मिळणार आहे, विजय मिळणार आहे असं कवीने या ठिकाणी सांगितलेलं आहे. बघा पुढे बघा, आणि हे सर्व करत असताना स्वतः आदर्श महान असल्याचा भाव मनात आपण बाळगायचा नाही. म्हणजेच आपण काय करायचं नाही, इतरांसमोर देखावा करायचा नाही. तर हे जग तू काय करशील, जिंकशील असं या ठिकाणी कवीला सांगायचं आहे. या ठिकाणी कवीने
असे सांगितले आहे बघा. तू सांगितलेल्या एखाद्या वक्तव्याचा किंवा गोष्टीचा काही अविश्वासू लोकांकडून स्वार्थासाठी किंवा इतरांच्या फसवणुकीसाठी विपर्यास केला गेला किंवा गैरवापर केला तरीसुद्धा तू काय राहिलास, शांत राहिलास. नेक्स्ट, इफ यू कॅन ड्रीम अँड नॉट मेक ड्रीम युअर मास्टर, इफ यू कॅन थिंक अँड नॉट मेक थॉट्स युअर एम. म्हणजे या ठिकाणी कवीने असं सांगितलेलं आहे की स्वप्न पाहत असताना तू ती स्वप्न जरूर बघ, पण स्वप्नांना तुझ्यावर सत्ता गाजवू देऊ नकोस, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर सखोल चौफेर विचार कर, पण विचारांमध्ये भरकटू नकोस, स्वतःला त्या विचारामध्ये हरवू देऊ नकोस, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. नेक्स्ट, इफ यू कॅन मीट विथ ट्रायम्फ अँड डिझास्टर अँड ट्रीट दोज टू इम्पोस्टर जस्ट द सेम. या ठिकाणी पुढे बघा, आयुष्यात तुला अफाट यश मिळो अथवा खूप काही असं अपयश, हे सगळं यश मिळेल किंवा अपयश मिळेल, आनंदाचे किंवा दुःखाचे मुखवटे घालून येणाऱ्या या दोन्ही परिस्थितींना तू एकाच प्रकारे सामोरे जा. म्हणजे यश आलं तरीसुद्धा आणि अपयश आलं तरीसुद्धा त्यांचा समान भावनेने स्वीकार कर. नेक्स्ट, इफ यू कॅन बिअर टू हिअर द ट्रूथ यू हॅव स्पोकन, ट्विस्टेड बाय knaves to make a trap for fools. Next, or watch the thing you gave your life to broken and stoop and build them up with worn out tools. या ठिकाणी बघा, कवीने असं सांगितले आहे की तू कष्टाने मेहनतीने घडवलेल्या गोष्टी बिघडताना, नष्ट होताना पाहून खचून न जाता आहे ते स्वीकारून पुन्हा त्या विखुरलेल्या गोष्टींना तुझ्या क्षमतेनुसार नव्याने आकार देऊ शकलात तर संपूर्ण जग कवेत घेण्यास तू समर्थ होशील, असं या ठिकाणी कवीने सांगितलेले आहे बघा. नेक्स्ट, इफ यू कॅन टॉक विथ क्राउड्स अँड कीप युअर virtue or walk with king nor lose the common touch, if neither foes nor loving friends can hurt you, if all men count with you but none too much, if you can feel the unforgiving minute. या ठिकाणी बघा काय सांगितलेलं आहे कवीने, सर्वसामान्यांच्या गर्दीत मिसळून वागताना किंवा बोलताना आपली सद्सद विवेकबुद्धी तू हरवू दिली नाहीस किंवा श्रीमंतांच्या सहवासात किंवा उच्चभ्रूंच्या सहवासात राहूनही आपले पाय जमिनीवर स्थिर ठेवू शकलास. म्हणजे या ठिकाणी कवीने असं सांगितले आहे, श्रीमंतांबरोबर आपण फिरत असताना किंवा त्यांच्या सहवासात असताना आपण काय केलं पाहिजे, आपले पाय जमिनीवर ठेवले पाहिजे. साधेपणाची कास सोडली नाहीस. म्हणजे या ठिकाणी कवीला असं सांगायचं आहे की साधेपणामध्ये आपण राहिलं पाहिजे, तर तू खऱ्या अर्थाने एक उत्तम व्यक्ती म्हणून ओळखला जाशील, असं या ठिकाणी कवीने सांगितलेलं आहे. शत्रू असो किंवा प्रिय मित्र, जेव्हा कुणीही तुला दुखवू शकणार नाहीत, सर्वांना
तुझ्या मनात समान स्थान असेल, सर्वांशी तुझी वर्तणूक सारखी असेल, तेव्हा माणूस म्हणून या जगातील तुझे स्थान उंचावेल, असं या ठिकाणी कवीने सांगितलेलं आहे. नेक्स्ट, with 60 seconds worth of distance run, yours is the earth and everything that's in it, and which is more you will be a man, my son. म्हणजे या ठिकाणी कवीने पुढे सांगितलेलं आहे बघा, सरणाऱ्या काळाच्या प्रत्येक क्षणाचे मोल जेव्हा तू जाणशील, म्हणजे जो काही प्रत्येक क्षण निघून जाईल त्याचं मोल तुला जाणवेल. सरणारे प्रत्येक मिनिट तू शतकाने लावू शकशील, म्हणजे तुला मिळणारे जे काही प्रत्येक मिनिट तू शतकाने लावशील ते 60 सेकंद पुरेपूर असतील, तेव्हा आणि तरच सारे विश्व तुझ्यासाठी खुले होईल आणि इथली प्रत्येक गोष्ट तुझी असेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी कवीने आपल्या मुलाला सांगितलेलं आहे, तू एक खरा माणूस म्हणून नावाजला जाशील.